तर मी जेव्हा हँडब्रेक काढून क्लच सोडतो, गाडी मागे जाते. त्यामुळे क्लच पॅड गेले तर समजून घ्या मोठा खर्च आहे. असा मोठा म्हणजे 1,00,000-2,00,000 रुपयाचा नाही. मागे गाडी जाते, मागच्या गाडीला धडकते, तर ते होऊ नये म्हणून त्यासाठी. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत चढावरती जेव्हा गाडी असते तेव्हा उचलताना कसे उचलायची चढावरती गाडी असताना. ते आपण ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चढावरती ह्याच्यासाठी असं होतं की चढावरती म्हणजे आपण एकदम डोंगरावरती म्हणजे ते डोंगरावरती घाटामध्ये वगैरे नाही बघणार आहोत. कारण का आपल्या सिटीमध्ये पण थोडे थोडे कुठे कुठे चढ असतात. आपल्याला चौकामध्ये वगैरे एखाद्या वेळेस ढलांवरती उतारावरती गाडी थांबवावी लागली तेव्हा जर नवीन ड्रायव्हर्स करून खूप वेळा असं होतं की ते मागे गाडी जाते मागच्या गाडीला धडकते, तर ते होऊ नये म्हणून त्यासाठी आपण आजचं कसं ड्रायव्हिंग करायचं कसं असतं ते आपण हे बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हिलवरती गाडी चढवायच्या बेसिकली 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं तरी आपण हँडब्रेकच्या मदतीनं गाडी चढावरती चढवतो आणि दुसरं आहे ते हाफ क्लच आणि ॲक्सिलेटरच्या ह्याच्यानं आपण वर चालवतो. जास्त करून हाफ क्लच आणि ॲक्सिलेटर ह्याच्याच यूज करतात. कारण का हे सोपं पडतं, कारण जर वेळेस असं आपण हँड ब्रेकवरती लावून हे करू शकत नाही. कारण चढावरती वगैरे जास्त असाल म्हणजे ट्रॅफिक वगैरे असेल तर कंटिन्यू होतं, प्रत्येक वेळेस हे यूज करता येत नाही. आणि हे यूज करणं पण योग्य आहे असं मी म्हणत नाही, कारण काय ह्याच्यावरती क्लच पेडवरती खूप लोड पडतो आणि क्लच पेड जाण्याची शक्यता पण खूप असते. त्यामुळे शक्यतो दोन्ही यूज करण्याचा प्रयत्न करा. आणि एकदम थोडा वगैरे असेल तर डेली यूजसाठी, कधी नॉर्मल यूजसाठी वगैरे हे ठीक आहे. पण सारखं सारखं होत असेल तर ते सारखं तसं यूज करू नका. तर आलोय आता आपण चढावरती. ही गाडी आहे स्लोप वरती आहे, जरा बऱ्यापैकी आहे हा स्लोप. तरी हा बघा, आता मी जेव्हा हँडब्रेक काढून क्लच सोडतो, गाडी मागे जाते. ओके, मग आता पहिली टेक्निक जी आहे ती हँडब्रेकची, तर ती असं आहे. हँडब्रेक लावलेला आहे, क्लच ब्रेक दोन्ही प्रेस केलेला आहे आपण सेफ्टीसाठी. फर्स्ट पहिला गेअर. आता क्लच ब्रेकवरचा पाय काढायचा आणि क्लच हा थोडा थोडा एक बायटिंग पॉइंट पर्यंत यूज तर सोडायचा. असं बायटिंग पॉइंट म्हणजे एवढा ह्याच्या बायटिंग पॉइंट पर्यंत येते. तेव्हा बायटिंग पॉइंट पर्यंत आल्यावरती गाडी पूर्ण व्हायब्रेट करायला लागते. त्या टायमिंगला गाडी पूर्ण, एक मिनिट, रोडवरती असते म्हणून वाहन येत आहेत. गाडी पूर्ण बॅटिंग पॉइंटला आल्यावर क्लच सोडायचं, हँड ब्रेक डाऊन केला, गाडी मागे जात नाहीये, पुढे व्यवस्थित आरामात जाते. आता ह्याचं सेकंड टेक्निक जे आपण विदाउट हँड ब्रेकने करतो तर आहे त्याच आहे. फर्स्ट गिअर, क्लच ब्रेक दोन्हीवरती पाय. आपण ह्या वेळेस हँड ब्रेक लावलेला नाही. आता हे बघा सेम, मग अशी आपण हँड ब्रेक डाऊन केला होता, इथे फक्त ब्रेक डाऊन करायचं. आता क्लच सोडलाय, हाफ क्लच, तर बायटिंग पॉइंट पर्यंत आले, गाडी व्हायब्रेट करते, ब्रेक प्लस क्लच सोडायचं, गाडी पुढे थोडं 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 ऍक्सिलेटर देत गाडी असे. आपण जेव्हा आपण चढावरती किंवा घाट वगैरे चढत असतो किंवा ट्रॅफिक मध्ये असाल तेव्हा कधी पण हाफ क्लच यूज करायचा नाही. हाफ क्लच म्हणजे कसं, हाफ क्लच दाबलेला असतो आणि ऍक्सिलेटर आपण देतच असतो. त्या टायमिंगला असं होतं की क्लच पेड गरम होऊन गाडी बंद पण पडू शकते. त्यामुळे कधी पण हाफ क्लच प्रेस करून ऍक्सिलेटर देऊन गाडी कधी चालवायची नाही. असं पूर्ण क्लच प्रेस करायचं. आता स्पीड ब्रेकर आलेला आहे, पूर्ण ब्रेक प्रेस, फर्स्ट गिअर, असं पूर्ण क्लच वरती पाय काढून आपण एकतरी असं साईडला ठेवू शकतो, डेट पडेल असेल तर, नाहीतर असं खालती रेस्ट करू शकतो. त्याच्यावरतीच पाय ठेवून गाडी ऑपरेट करायची नाही. त्याच्यावरती क्लच वरती पाय ठेवून ऍक्सिलेटर द्यायचं नाही, त्याच्यामुळे क्लच पेड खराब होऊ शकतो आणि क्लच पेडचा खर्च खूप येऊ शकतो.
त्यामुळे तुमच्या गाडीच्या हिशोबाने ते असतं गाडी कोणती आहे काय आहे त्याच्या क्लच पॅडचा रेट किती आहे काय आहे त्याच्यामुळे जाऊ शकतो. त्यामुळे क्लच पॅड गेले तर समजून घ्या मोठा खर्च आहे. असं मोठा म्हणजे 1,00,000-2,00,000 रुपयाचा नाही, एक 10-12 हजार रुपयाचा तरी असा खर्च आहे असं समजून चालवायचं. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.